कसबे सुकेणे येथील रेल्वे स्थानकाजवळ योगेश सोनवणे यांच्या वस्तीवर आज सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। दरम्यान या परिसरात आणखी 3 बिबटे असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिलेली आहे। अवघ्या 15 दिवसात दुसरा बिबट्या कसबे सुकेणे येथे जेरबंद झालेला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी कसबे सुकेणे रेल्वे स्टेशन परिसरातील सुरेश बापूसाहेब भुजबळ यांच्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केलेला होता। त्यांनी त्वरित वनराजा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जाधव आणि वनविभागाशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केलेली होती। वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात निफाड वनविभाग आणि निर्भय संचार फाउंडेशन यांनी पिंजरा लावलेला होता। तब्बल 3 दिवसानंतर आज सोमवारी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात अंदाजे वय 2.5 ते 3 वर्ष असलेला बिबट्या जेरबंद झालेला आहे। प्राथमिक माहितीनुसार सदरचा बिबट्या ही मादी आहे। बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनपरिमंडळ अधिकारी जयराम शिरसाट, वनरक्षक विजय दोंदे आणि आधुनिक बचाव आणि निर्भय संचार फाउंडेशनचे शरद जाधव, AREAS आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून अथक प्रयत्न केलेले आहे आणि या प्रयत्नाला आज पहाटे यश आल्यानं परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। कसबे सुकेणे आणि परिसरातील 10 ते 15 गावांमध्ये सातत्यानं बिबट्याचा संचार आहे। गेल्या 2 वर्षाची आकडेवारी बघता निफाड तालुक्यातील सर्वाधिक बिबटे कसबे सुकेणे परिसरात जेरबंद झालेले आहेत। या परिसरात बिबट्या दिसा शेतकरी निर्भय संचार फाउंडेशन संचलित वनराजा अध्यक्ष शरद जाधव आणि त्यांच्या पथकाला माहिती देतात। त्यानंतर सदरचे पथक हे तात्काळ घटनास्थळी दाखल होते। येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे आणि वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली बिबटे जेरबंद करण्यासाठी अथक प्रयत्न केले जातात। त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना या पथकाचा मोठा दिलासा मिळत असून अशी पथके नाशिक जिल्ह्यात कार्यरत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। निलेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, कसबे सुकेणे।